नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आज ITI प्रिन्सिपलच्या जाहिरातीसाठी अप्लाय करायचा शेवटचा दिवस. सध्यापर्यंत MPSC ने कुठलंही, मी जेव्हा हे व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा सांगतोय, राईट, कारण तुम्ही केव्हा बघाल ते माहिती नाहीये ना. तर जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतला शेवटच्या दिवशी, त्यावेळेस पर्यंत MPSC ने ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला कुठलंही एक्सटेन्शन दिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही आजचाच दिवस म्हणजे 15 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा समजून ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे, राईट. आणि प्रोसिजर कमी जास्त काही राहिली असेल तर फटाफट उरकून टाका. आता फॉर्म भरताना ज्या 3-4 अडचणी येत आहेत, कारण काय होतं की प्रत्येकाचा फोन घेणं हे अनकंट्रोलेबल झाली ही गोष्ट, माहितीये का. मी खूप प्रयत्न करतोय, प्रचंड प्रयत्न करतोय, इग्नाइटची टीम पण प्रयत्न करते, ते त्यांच्या लेवलवर सॉर्ट आउट करतात, नंतर माझ्याकडे येत आहेत. बिलकुल मित्रो, मी म्हणजे मनापासून सांगतोय की जर तुमचा फोन मला घेता नाही आला किंवा माझ्याकडून बॅक कॉल नाही करता आला तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या व्हिडिओ थ्रू दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, इग्नाइटचं YouTube चॅनल जे आहे ना टेक्निकलचं, त्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन त्या टाईपचा व्हिडिओ बघायचा. प्रत्येक व्हिडिओ म्हणजे एक छोटी जरी डाऊट मला कोणाकडून तरी आली तरी मी त्याचा व्हिडिओ बनवून टाकला, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट व्हावे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं त्या व्हिडिओमध्ये सोल्युशन आहे. आणि जरी नाही झालं तरी तुम्ही मला सायंकाळी, मी आज लाईव्ह येतोय त्या सेशनलाही अटेंड करा, त्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतोय. तुमचे फोन येत आहेत, काही जणांचे फोन घेणं होत आहेत, काही जणांचे घेणं होत नाही आहेत, कारण सायमल्टेनियसली चालू आहे. काही जणांचे गुगल मीटवर लिंक शेअर करून मी त्यांची ऍक्सेस घेऊन फॉर्म फिलअप करून दिले, राईट. इथपर्यंत स्वतः करतोय, पण ते प्रत्येक म्हणजे एवढी संख्या आहे ना, याला मला करणं थोडंसं पॉसिबल होत नाहीये. काही जणांचा कॉन्टॅक्ट होत नसेल तर कृपया त्याची मी सुरुवातीलाच माफी मागतो. आता येऊ मेजर प्रॉब्लेम काय, तर एखाद्याला कोणाला एज्युकेशनल क्वालिफिकेशनमुळे फेल दाखवतोय, तर एक आणखीन गोष्ट सांगायची की याच्यामध्ये नवीन काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन अलाउ केले. त्यामुळे पुन्हा तुम्हाला सगळ्यांना ऍडवाइस असेल, तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन फेल दाखवत होतं तर प्रोफाईलमध्ये एकदा चेक करा. आता मी पुढे येतोय थोडंसं. आता सुरुवातीला बघा, हे आपले व्हिडिओज आहेत वेगवेगळे, मी तुम्हाला सांगितलं तसं. सिलेबस डिकोडिंगचा बघितला नसेल तर 100% बघा, राईट. हे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, हे सगळे बघून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन इग्नाइटचं YouTube चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप ज्याच्यामध्ये मी शेअर केलं, टेलिग्रामची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता हे वेगवेगळे YouTube चॅनल्स आपले, सॉरी YouTube चॅनल म्हणतो, वेगवेगळे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला आलेले. ही आपली लाईव्ह बॅच जी स्टार्ट झालेली आहे, राईट, स्टार्ट झालेली आहे. कधी तुम्ही बघा, थेरॉटिकल कंटेंट आहे, असं नाही आहे की माझे लिंक वगैरे मला लागेल का. अरे लाईव्ह बॅच आहे, त्यानंतर व्हिडिओ लगेच येतात. एखाद्या वेळेस तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम वाटला आजच्या सेशनमध्ये, बाबा हे गोष्ट समजून नाही, मागचा थोडासा रेफरन्स होता, तो व्हिडिओ बघता येतो. बऱ्याच वेळेस सर त्याला लिंक करून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या बॅचेसमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत. व्यवस्थित एकदम डिसिप्लिन वे नाही बॅच चालणार आहे, रेग्युलर व्यवस्थित डिसिप्लिन वे मध्ये चालेल. रात्री 8:30 ते 10 या कालावधीमध्ये ही बॅच चालणार आहे. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, एकदा लाईव्ह सेशन झाले की रेकॉर्डिंग येईल, त्याचे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. एक्सपर्ट फॅकल्टी शिकवायला, लेक्चरच्या PDF फॉर्मॅट मधल्या नोट्स कसं त्याचं हँडआउट मिळतं हे आपल्या ब्राउचरमध्ये दिलेलं आहे, ते तुमच्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड आहे, चॅप्टर वाईज MCQ सॉल्विंग सेशन सुद्धा होणार आहे. सध्या 30% डिस्काउंट देतोय आपण. त्या ऍडमिशनचं आपलं झालेलं आहे कम्प्लीट, पण काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट असल्यामुळे सध्या काही दिवस एक्सटेंड केलं. ओके, 6,999 रुपये मध्ये ही बॅच अवेलेबल आहे. याच्यामध्ये GST वगैरे सगळं इन्क्लुडिंगच ही 7,000 पर्यंत बॅच चालते. क्लिअर. आता जे आपले मेन प्रॉब्लेम्स होते त्या प्रॉब्लेमकडे येऊ. आता मेन तुमच्या लक्षात आलं की ऍडिशनल काही ब्रँचेसला अलाउ केला. आता याची लिस्ट द्या सर, हे सांगणं मुश्किल आहे, कारण आपल्याला असं कुठंच नोटिफिकेशन नाही आलं की ऍडिशनल या ब्रँचेसला आम्ही अलाउ केलं. त्यामुळे तुम्हाला जर एज्युकेशनल क्रायटेरियामुळे फेल दाखवत होतं तर आज शेवटच्या दिवशी पुन्हा एकदा चेक करून बघा, राईट. त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फॉर्मॅट मध्येच लागतं का, नसेल तर ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्या फॉर्मॅटमध्ये आता अपलोड करा. याच्यासाठी एक्स्ट्राची मेहनत घेऊ नका, कारण मी तुम्हाला सांगितलं की ते नंतर 7 दिवस देणार, त्याच्यामध्ये जर काही बदल वाटले तर करता येतील. आता न भरण्यापेक्षा फॉर्म भरून टाकू ना, त्याच फॉर्मॅटमध्ये नसेल
तर ज्या फॉर्मॅटमध्ये आहे एमएनसी तुम्हाला एमपीएससीच्या फॉर्मॅटमध्ये देत नाही, त्यामुळे त्या भांड्यात गडीतच आता पडू नका. शेवटचा दिवस आहे, तर आता ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यात अप्लाय करून टाका. एक्सपिरियन्स क्रायटेरिया फेल दाखवतं, त्याचे मी तुम्हाला कारण सांगितलं. एकच कारण आहे, 2 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तरी एक्सपिरियन्स क्रायटेरिया फेल दाखवतं. एकच कारण सापडतं, एकच. ते म्हणजे काय की तुम्ही नेचर ऑफ जॉब मध्ये इथं प्रोफेशनल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टीचिंग ह्या 3च गोष्टी दाखवू शकता. राईट, या 3च गोष्टी दाखवू शकता. या व्यतिरिक्त दाखवलं तर ते फेल दाखवते. ज्या गोष्टी ग्रेड पे वगैरे भरायची गरज नाही तुम्हाला नसेल तर, प्रायव्हेटमध्ये प्रत्येक गोष्टी ग्रेड पे बँड ज्या तुम्हाला नसतील, राईट, म्हणजे त्या नाही भरतायत, तर सिंपल आहे तिथं एनए करा. क्लिअर. जे नाही आहे बाबा माझ्या सॅलरीमध्ये त्या गोष्टीचा उल्लेखच नाही, सॅलरी स्लिपवर याचा सगळ्याचा उल्लेख मिळतो. राईट, टीचिंग मध्ये मोस्टली गोष्टी पॅरामीटर्स येत असतात. राईट, बाकीच्या ठिकाणी येत नसतील तर एनए करा, भरून टाका. क्लिअर. काहीही भरू नका, पुन्हा यांना जस्टिफाय करावं लागतं. काही चुकीचं भरू नका. आता कोणी जण म्हणते की सर माझ्याकडे अपॉइंटमेंट लेटर नाही, नेचर अपॉइंटमेंट लेटरचा नंबर वगैरे मागते. क्लिअर. तिथं तुम्ही जर परमनंट वगैरे जॉब लिहिला किंवा ॲडॉक लिहिला तर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मागतं. तर टीचिंग मध्ये काय होतं की 5 वर्षापासून एकाच ठिकाणी जॉब करतो, ॲडॉक आहे, 1 महिन्याचा गॅप मिळतो, एकदाच अपॉइंटमेंट लेटर मिळालं, मग त्याचाच नंबर टाक. तिथं म्हणता येईल की सर एकाच वेळेस मिळालं, बाकी माझी ऑर्डर कंटिन्यू होत होती, त्याचं काही नोटिफिकेशन सेपरेट काढत नव्हते. क्लिअर. आलं लक्षात. तर तुमच्याकडे ते प्रूफ असावे, जस्टिफाय करता याव्या गोष्टी, हे सर्वात महत्वाचं आहे. आता हे प्रोफेशनल मध्ये वेगवेगळे प्रोफेशनल, वेगवेगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिहिलेलं आहे. प्रोफेशनल मध्ये हे याच्यामध्ये जॉब तुमचं डेझिग्नेशन मध्ये, राईट. आता डेझिग्नेशन मध्ये काहीच नसेल, तुमची पोस्टच नसेल, तर इथं ऑदर पण सिलेक्ट होतो. राईट, ऑदर पण सिलेक्ट होतो. आलं लक्षात. ऑदर सिलेक्ट होतं. काही जणांना हे नाव टाकता येते म्हणतात, काही जण नाही म्हणतात. आता ज्याचं त्याला माहिती यार. काय माहितीये का, काही जणांचं मला असं वाटतं की तसं होत नाही, स्टँडर्ड ही प्रोसिजर आहे. पण मग म्हणतात काही जण आम्हाला विजिबल आहे सर, आम्हाला टाकता येतं, मग टाकून द्या जी पोस्ट आहे. काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. राईट. काही जण म्हणतात आम्हाला दिसतच नाहीये सर, राहू द्या ना, ऑदर कारण पुढे चला. राईट. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये हे वाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, सिंगल वाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. त्यानंतर टीचिंग मध्ये हे सिंगल वालं टीचिंग, प्रोफेशनल मध्ये हे सिंगल वाला प्रोफेशनल. क्लिअर. एक्झाम सेंटर बिलकुल सिलेक्ट होत नाही, तर नन येतं, ननच सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. नन सिलेक्ट करा, पुढं चला, याच्यात काही चूक नाही, कन्फ्युजन ठेवूच नका डोक्यात. राईट. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा हा फॉर्मॅट होता, मिळाला तर ठीक आहे, नाही ज्या फॉर्मॅटमध्ये आहे आता त्या फॉर्मॅटमध्ये लावा. मी ते तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये 100 भानगडी आहेत बाबा. आता काय करणार, पण तुम्हाला सांगत आलो ना मी. सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ना पहिल्या दिवशी, त्या मोस्ट अॅक्युरेट होत्या, त्यानुसार करणं अपेक्षित होतं. आता राहिला प्रश्न एनसीएलचा. सर आमचं एनसीएल काढणंच नाही झालं, प्रोसेसमध्ये आहे, करू काय. पहिल्या दिवशी ज्या दिवशी ऍड आली ना त्याच दिवशी एनसीएलचा सगळ्यात पहिले क्लिअरली मेन्शन केलं तर मी ऍडच्या व्हिडिओमध्ये की एनसीएल ह्याच वर्षाचं लास्ट डेटच्या अगोदरचं काढा. इतके दिवस तुम्ही केलं असलं तर निघालं असतं की नाही. मग आता प्रोसेसमध्ये आहे सर, सांगितलं तर तहसीलदार साहेबाला भेटा, तिथं जा, एखाद्या दिवशी सुट्टी काढा, रिक्वेस्ट करा त्या लोकांना लवकर द्या, तरी नाही झालं. मग काय करू, भरलं नाही भरलं चालतं का. ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये सर असंच मेन्शन केलं 25-26 आर्थिक वर्षाचं चालते, ते तर मी पुन्हाही काढू शकतो, काय करू. आता बघा 2023चा यांनी उल्लेख केला जीआरचा, राईट. 2023च्या जीआर नुसार 25-26 चालतं. क्लिअर. आता ठीक, 25-26 हे झालं आपलं, हे 25-26चा जीआर. ओके, हे 25-26चा जीआर. आता या जीआर मध्ये काय म्हटलं त्यांनी बघा, संबंधित उमेदवाराला उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी एखाद्या पदाकरिता अर्ज दाखल कराव्याची स्वीकाराची अंतिम तारीख किंवा त्या पदाकरिता निश्चित करण्यात आलेली विशिष्ट निर्णायक तारीख या वित्तीय वर्षात येते, त्या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या त्या वित्तीय वर्षाचं नॉन क्रिमिलियर लागतं. या जीआर नुसार हे जीआर आहे त्याचं. क्लिअर. हे जीआर आहे 9 मार्च 2023चा, म्हणजे या वर्षाचं चालतं. 25-26 त्यांचं चालतं असं त्यांचं म्हणणं आहे. क्लिअर झालं. आता याच्यामध्ये काय, सदर शासन शुद्धीपत्रक शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून हे कुठलं आहे, एक मिनिट, मागे पुढे काहीतरी होऊ शकतं. कक्ष अधिकारी शासन, ओके, हा, असून त्यांचा संगणक शासन शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरी संचालित करून निर्णय करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्यपाल.
राज्यपाल यांच्या आदेशानुसार वर नावानुसार सांगितलं. ओके, हे आलं 23-24चं. पण तुम्हाला जे डॉक्युमेंट दिलेले होते ना, डॉक्युमेंटची लिस्ट एमपीएससीच्या साईटवर, हे वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात, ते तुमचे ऍडव्हर्टाइजमेंट. त्याच्या खाली एक एक नोट दिली होती. त्या नोटमध्ये काय म्हटलं होतं की सर्वसाधारण सूचनामध्ये हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. सर्वसाधारण सूचनांमध्ये हे एमपीएससीच्या दिलेल्या आहेत, राईट. आणि एमपीएससीच्या सर्वसाधारण सूचनांमध्ये काय की त्यांनी सांगितलं की लास्ट डेट पर्यंत नॉन क्रिमिलियर बाबतचं, राईट, 2 टप्प्याच्या बाबतीत शासन परिपत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग क्रमांक, ओके, हे त्यांनी 2023चा दाखला, 13चा दाखला दिला, 23चा नाही दिला. हे पण गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देतोय. क्लिअर. अनन्वय विहित कार्यपद्धतीनुसार संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक, ओके, 2 टप्प्यात परीक्षा बाबतीत पूर्व परीक्षा 2 टप्प्यात असेल तर पूर्व परीक्षेच्या अंतिम दिनांकापर्यंत गृहीत धरण्यात येईल, राईट. म्हणजे लास्ट डेटच्या अगोदरचं काढलेलं असावं. ओके, पण याच्यामध्ये त्यांनी 2013चा उल्लेख केला. या गोष्टी मी तुमच्या समोर आणून देणार. पण माझं म्हणणं काय होतं की तुमचे लास्ट डेटच्या अगोदरचं काढलेलं असेल तर काही कन्फ्युजनच येणार नाही, कारण हे आता सध्या वेबसाईटवर आहे एमपीएससीच्या. हे सध्या वेबसाईटवर आहे. सर्वसाधारण सूचना ज्या आहेत ना सध्याच्या, त्याच्यामध्ये ही गोष्ट आहे, त्याच्यात हे सांगितलं. आणि आपली जी लिस्ट दिली ना डॉक्युमेंटची, त्याच्यामध्ये सांगितलं की एमपीएससीच्या सर्वसाधारण सूचनांमध्ये हे आम्ही दिले. हे प्रॉब्लेम असतात आणि या गोष्टी आम्हाला माहिती असतात, म्हणून आम्ही प्रेस करू सांगतोय की बाबा सुरुवातीला आता काढून घ्या नॉन क्रिमिलियर. सगळ्यात पहिलं सर्टिफिकेट कुठलं काढा म्हणलं तुम्ही, नॉन क्रिमिलियर. आणि डोमिसाईल चालतं. डोमिसाईल मागचं असलं 7-8 वर्षापूर्वीचं तरी चालतं, काय अडचण नाही. पण हे नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी, राईट. त्यामुळे आता कसं आहे, हे रिस्क आहे. काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला त्या आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलियर आम्ही सादर केलं होतं, आमचं चालून गेलं त्या डेटच्या अगोदर, राईट. मग तुमचंही चालेल का? म्हणजे बा मी उद्या काढलं नॉन क्रिमिलियर लास्ट डेट गेल्यानंतर तर. आणि एमपीएससीच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट होती ना, याच्यामध्ये आता नॉन क्रिमिलियरच्या नंबरचा उल्लेख नाही. सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे म्हणतो. इथं जर तुम्ही येस केलं, डू यू बिलॉंग्स टू नॉन क्रिमिलियर, मी मुद्दा म्हणून येस करून टाकलं इथे. ओके, इथं सर्टिफिकेट नंबर मॅन्डेटरी नाही, डेट मॅन्डेटरी नाही. म्हणजे पुढं जरी काढलं तर ते ऍडजस्ट होण्याचा स्कोप असतो, राईट. तर 23च्या याच्यामध्ये ते दिलेलं आहे. पण हे सगळी तुमची स्वतःची रिस्क आहे आणि त्या रिस्कमध्ये तुम्ही स्वतःहून तुम्हाला टाकलं, कारण ऍडव्हर्टाइजमेंट येऊन बरेच दिवस झाले होते. आजपर्यंत तुम्ही ही गोष्ट करू शकले असता, राईट. काय असतं, ऐकायचं नसतं काही लोकांना, किंवा काही ते म्हणतात की नाही वेळ मिळाला, ते आपण सिरियसली त्या गोष्टीच्या मागे तेवढं लागत नाही, तर इतक्या दिवसात निघालं असतं. आता तेवढी रिस्क घेऊन मग तुम्ही चालू शकता. आणखीन ही आपली बॅच आहे. सगळ्या प्रश्नांचे मी पुन्हा माफी मागतो. सगळ्यांचे जर मला कॉल घेता नाही आले, मी माझ्या परीनं खूप प्रयत्न करतो. प्रचंड दिवस मी कॉलवरच असतो, राईट. असा एवढा माझा वेळ जातो, तरी पण तुमचे फोन मला घेता नाही आले तर मी खरंच तुमची माफी मागतोय. पण मी माझ्या सगळे सेशन तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेम बद्दलचे घेऊन आलेलो आहे, त्याच्यामध्ये याचे सगळ्यांचे सोल्युशन दिलेले आहे, राईट. तर फक्त व्हिडिओ बघा आणि ते करा. शेवटी मी आज लाईव्ह घेतोय, 4 तास अगोदर लाईव्ह घेतोय, जेणेकरून तुमचे आणखीन प्रॉब्लेम असतील तर त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला कालावधी मिळालेला असेल. मी तर थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.